पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ भरधाव पीएमपी बसच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना सोमवारी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काशीबाई पांडुरंग खुरुंगुळे वय 60 असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी मल्हारी पांडुरंग खुरुंगुळे वय 31 यांनी फिर्याद दिली आहे। यावरून पीएमपी चालक दिलीपराव वामनराव लहाने वय 50 राहणार मांजरी रस्ता गोपालपट्टी मांजरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मल्हारी खुरुंगुळे हे आई-वडील मुलांसह धायरीत राहतात। मृत काशीबाई खुरुंगुळे या राजेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या मुलाकडे आल्या होत्या। परत घरी जाण्यासाठी काशीबाई या सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ असलेल्या बस थांब्याजवळ उभ्या होत्या। त्या लहाने चालवित असलेल्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होत्या। पाठीमागील दरवाजामधून बसमध्ये चढत असताना चालकाने बस सुरू करून हलगर्जीपणाने पुढे नेली। त्यावेळी काशीबाई खाली पडल्या। त्यावेळी बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेले। या घटनेत त्यांचा डावा पाय तुटला तर उजव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली। गंभीर जखमी झालेल्या काशीबाई यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत।